गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नाविन्याच्या आधारावरील व्यापार आणि दीर्घकालीन भागीदारीवर भर देण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं उत्तर मॅसेडोनियाच्या व्यापार मंचाला आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती. ऊर्जा, अन्न आणि आरोग्य सुरक्षा यांची आता हमी घेता येऊ शकत नाही, परंतु भारत आणि आसियान देश याबाबत आशादायी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं प्रतिपादन. इराण जिथे कुठे अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करेल तिथे हल्ला करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. खरीप हंगामातली पेरणी, मान्सूनची स्थिती, खतं आणि बियाणांची उपलब्धता तसंच एल निनोचा संभाव्य परिणाम यांचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घेतला आढावा. ब्रिक्स राष्ट्रांच्या आरोग्य मंत्री स्तरावरील 16वी बैठक आज आणि उद्या चंदीगड इथं आयोजित. आरोग्य सुरक्षेवर चर्चा अपेक्षित. आषाढी एकादशीकरता मध्य रेल्वे 24 जुलै रोजी दादरहून पंढरपूरकरता विशेष रेल्वे चालवणार. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली आदरांजली. 67व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी. 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई. आगामी आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकी विश्वचषकासाठी भारतीय हॉकी महासंघाकडून भारतीय संघाची घोषणा. हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची धुरा. आणि सिक्कीममधल्या जलबोगदा अपघातात बचावकार्य सुरूच. 12 मृतदेह सापडले तर आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू, 6 लाख विस्थापित. नमस्कार. 11च्या